नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, सुरू करूयात. मित्रांनो, आज आपण आंतरजिल्हा बदली संबंधी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ते म्हणजे आंतरजिल्हा बदली पोर्टलवर या ठिकाणी फेज 1 या ठिकाणी ॲक्टिवेट झालेली आहे. या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकतात की आंतरजिल्हा बदलीचे या ठिकाणी टेंटेटिव्ह वेळापत्रक आलेले बघा. करंट स्टेज इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर आंतरजिल्हा बदली जिल्हा बदली पोर्टल या ठिकाणी चालू झालेला आहे बघा. या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे. करंट फेज ॲक्शन फेज 1 चालू आहे बघा. ॲक्शन आहे अपलोड ॲप्रूव्ह रोस्टर बघा. रोस्टर काय करणे, अपलोड करणे. ॲप्रूव्ह केलेले जे रोस्टर आहे ते रोस्टर अपलोड करायचं आहे. टायमिंग आहे बघा, त्याचं डेट 26 मार्च 25 ते 28 मार्च 2025. मंजूर केलेलं रोस्टर अपलोड करायचं आहे बघा. सेकंड ॲक्शन आहे पब्लिश रोस्टर बघा. या ठिकाणी सर्वांसमोर हे रोस्टर काय करायचं आहे, पब्लिश करायचं आहे. सर्वांसमोर ते रोस्टर खुलं करायचं आहे, सर्वांना ते पाहता येणार आहे बघा. तिसरी ॲक्शन आहे व्ह्यू रोस्टर. या ठिकाणी रोस्टर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. याची डेट आहे 30 मार्च रोजी. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही जिल्हा बदलीवाल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की जिल्हा बदलीचं पोर्टल चालू झालेलं आहे. या ठिकाणी टेंटेटिव्ह वेळापत्रक दिलेलं आहे. रोस्टर अपलोड करणे, पब्लिश करणे आणि रोस्टर ते निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळणे याचं वेळापत्रक दिलेलं आहे. साधारणतः 8 दिवसामध्ये हे नियोजनाप्रमाणे झालं तर लवकरच एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला आंतर जिल्हा बदलीसाठी फॉर्म भरण्यासाठी लॉग इन उपलब्ध करून मिळू शकतं. तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण जिल्हा बदलीमुळे तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात आणि स्वतःच्या तालुक्यात अर्थात स्वतःच्या गावाच्या जवळसुद्धा तुम्ही येऊ शकता. तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.